Hello dear student, let us continue our topic plant water relation. The next point is point number 6.2 water absorbing water. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की root is the organ which acts as a water absorbing organ. And what is root? Root is a underground part of a plant that absorb water and mineral salts. आता हे जनरली ज्या ठिकाणी टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत मग त्या टेरेस्ट्रियल प्लांट्समध्ये आपल्याला माहिती आहे की जमिनीच्या खाली वाढणारा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो रूट. आणि ह्या रूटचं मेन फंक्शन काय आहे? ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स हे त्याचं मेन फंक्शन आहे. आता या व्यतिरिक्त तुम्ही 11वीमध्ये मॉडिफाईड रूट्सचे काय बघितलेले होते? आपण टाईप्स बघितलेले होते आणि त्यात एक तुम्ही एक्झाम्पल बघितलेलं होतं इपिफायटिक रूट्स आणि त्याचं एक्झाम्पल स्टडी केलेलं तुम्ही होतं ते ऑर्किड प्लांटचं तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम्पल स्टडी केलेलं होतं. ऑर्किड ही जी वनस्पती आहे आकाराने अतिशय ती लहान वनस्पती आहे आणि इपिफायटिक का म्हटलं जातं तिला? तर इपी मीन्स अबाव आणि फायटिक मीन्स प्लांट, म्हणजे मोठमोठाले जे काही वृक्ष आहेत त्या वृक्षांच्या फांदीवरती ही ऑर्किड वनस्पती जी आहे ती आपणाला वाढताना आढळते. अतिशय लहान असणारी ही वनस्पती दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावरती वाढताना आपल्याला आढळून येते. तर अशी ही जी ऑर्किड वनस्पती आहे, थोडंसं त्या वनस्पतीबद्दल मी तुम्हाला सांगते की सदाहरित जंगलांमध्ये जी मोठमोठाले वृक्ष वाढतात त्या वृक्षांच्या वरती इपी फायटिक आणि हे प्लांट वाढतं. तर हे ऑर्किड प्लांट जे आहे ह्या ऑर्किड प्लांटची ग्रोथ जनरली असं समजलं जातं की अशा भागांमध्ये होते की जे भाग कसे आहेत? नॉन पोल्युटेड आहेत, म्हणजे पोल्युशन इंडिकेट करणारं वनस्पती म्हणून ऑर्किडचा उल्लेख हा केला जातो. तर ह्या ऑर्किड प्लांट्समध्ये तुम्हाला जे रूट्स आढळतात त्या रूट्सना काय म्हटलं जातं? इपिफायटिक रूट्स असं म्हटलं जातं आणि ह्या प्लांटला इपिफायटिक प्लांट्स असं सुद्धा म्हटलं जातं. मग हे इपिफायटिक रूट्स नक्की असतात कसे? तर ह्या वनस्पतीमध्ये दोन प्रकारचे रूट्स आढळतात. एक बारीक बारीक केसासारखे जे रूट्स आहेत जे आधाराला धरून वाढतात त्यांना क्लिंगिंग रूट्स म्हणतात. क्लिंगिंग टू क्लिंग मीन्स व्हॉट? की जसं पाखरं फांद्यांवरती बसल्यानंतर ती फांदी काय करतात? क्लिंग करतात, होल्ड करतात. तर तसे जे बारीक बारीक रूट्स आहेत त्यांना क्लिंगिंग रूट्स असं म्हटलं जातं. आणि या व्यतिरिक्त काही रूट्स जे आहेत ते काय होतात? लांबीने वाढतात आणि ते कसे आढळतात आपल्याला? हवेमध्ये असे लोंबकाळताना आढळतात. मग हे जे रूट्स आहेत दीज रूट्स दे आर रेफर्ड बाय द नेम ॲज इपिफायटिक रूट्स. त्यांना काय म्हटलं जातं? इपिफायटिक रूट्स असं म्हटलं जातं. आणि व्हॉट इज द स्पेशालिटी किंवा कॅरेक्टराईज काय आहेत हे इपिफायटिक रूट? तर दे आर मॉडिफाईड. तर ह्यांच्या मध्ये जे मॉडिफिकेशन झालेलं असतं ते काय करतात? दे ॲब्सॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द सराउंडिंग. बघा हे रूट्स कुठं नाही आहेत? जमिनीच्या आतमध्ये नाही. इन्स्टेड ऑफ दॅट दे आर फ्रीली हँगिंग इन अ एअर आणि when they are freely hanging in a air they are modified to for what? To absorb moisture from the surrounding. म्हणजे वातावरणातील जी आर्द्रता आहे त्या आर्द्रतेमध्ये जे प्रेझेंट असणारं वॉटर असेल ते ॲब्सॉर्ब करण्याचं ते काम करतात. अँड फॉर दिस दे आर सपोर्टेड विथ वेलामेन टिश्यू. ओके, कोणत्या टिश्यू हे काम करतात? तर वेलामेन टिश्यू मार्फत हे काम केलं जातं. तर ज्यावेळेस ह्या हँगिंग रूटचा आपण सेक्शन घेऊ, ह्या हँगिंग रूटचा सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला काय आढळतं? इफ सपोज दिस इज अ हँगिंग रूट आणि ह्या हँगिंग रूटचा सेक्शन घेतल्यानंतर यू विल ऑब्झर्व ओ हिअर द टिश्यूज लाईक दिस. म्हणजे ज्यांच्यामध्ये तुम्हाला काय आढळेल? तर दे आर गोइंग टू शो द स्पॉन्ज लाईक स्ट्रक्चर. म्हणजे स्पॉन्ज जसा काय करतो? वातावरणामधून काय करतो? तर आर्द्रता शोषून घेतो. त्याप्रमाणे ह्या वेलामेन टिश्यू ज्या हँगिंग किंवा ह्या इपिफायटिक रूट्समध्ये प्रेझेंट आहेत त्या काय करतात? तर वॉटर ॲब्सॉर्ब करताना आपल्याला. सो दिस इज वन ऑफ द मॉडिफिकेशन रिलेटेड विथ द रूट. म्हणजे रूट अंडरग्राऊंड असण्याऐवजी कुठे असतात? दे आर फ्रीली हँगिंग इन अ एअर असतात. आणि त्या रूट्सना म्हटलं तर इपिफायटिक रूट्स प्रेझेंट असतात ऑर्किड प्लांटमध्ये. आणि ह्या रूट्समध्ये वेलामेन टिश्यू असतात जे काय करतात? स्पॉन्जसारखे ॲक्ट होतात आणि वातावरणातील आर्द्रता शोषून घेण्याचं ते काय करतात? तर काम करताना आपल्याला आढळून येतात. आता आपल्याला बेसिकली काय बघायचं आहे की रूट जो टेरेस्ट्रियल प्लांटमध्ये आपल्याला आढळतो, जो जमिनीमध्ये काय होतो? वाढतो. त्या रूटमध्ये ॲब्सॉर्प्शन करणारा जो पार्ट आहे तो कुठला असतो? आता ज्यावेळेस आपण रूटचा इन डिटेल काय करू तर अभ्यास करू तर त्या रूट्समध्ये एकूण आपल्याला काय आढळतात? द रूट शोज द झोन्स और द पार्ट्स ॲज इट शोज. जर
ह्या ठिकाणी तुम्ही टिपचा पोर्शन बघितला तर इट इज कॉल्ड एज द रूट कॅप. त्याला काय म्हटलं जातं? रूट कॅप असं म्हटलं जातं. आता रूट कॅप हा जो रिजन आहे तो नक्की करतो काय? तर अँकरिंगचं काम करतो, डिगिंगचं काम करतो. हा टोकदार पोर्शन आहे, त्यामुळे हा टोकदार पोर्शन जमिनीमध्ये सतत रूटला खोदून खोदून आतमध्ये नेण्याचं काम कशामार्फत केलं जातं? रूट कॅप मार्फत केलं जातं. त्याचबरोबर रूटमध्ये सडण्याची प्रक्रिया होऊ नये ती प्रिव्हेंट करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? रूट कॅपचा. म्हणजे वरच्या पोर्शनला प्रोटेक्शन देण्याचं, जसं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण कॅप घालतो त्याप्रमाणे रूट कॅप इट प्रोटेक्ट्स द डेलिकेट पार्ट ऑफ अ रूटचा डेलिकेट पार्ट प्रोटेक्ट करण्यासाठी आणि त्याचबरोबर डिगिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यावरती जो पोर्शन येतो विच इज कॉल्ड एज अ मेरिस्टमॅटिक रिजन. आता मेरिस्टमॅटिक रिजनचं वैशिष्ट्य काय आहेत? तर ह्या ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्या ज्या मेरिस्टमॅटिक टिश्यू असतात ह्या मेरिस्टमॅटिक टिश्यूचं कंटिन्युअस काय होत असतं? दे अंडरगो द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. मेरिस्टमॅटिक रिजनची काय आहे? खासियत आहे, वैशिष्ट्य आहे की मेरिस्टमॅटिक रिजन इट ऑलवेज अंडर द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजनची त्याच्यामध्ये काय होत असते तर प्रक्रिया होत असते. म्हणजेच हा रिजन काय करतो? रूटला वाढण्यासाठी ज्या टिश्यू सेल्स आवश्यक आहेत त्यांचं काय करतो? ह्या ठिकाणी प्रिपरेशन होत असलेलं आपल्याला आढळून येतं. त्यानंतरचा वरचा जो झोन आहे विच इज कॉल्ड ॲज दी झोन ऑफ इलॉंगेशन. आता झोन ऑफ इलॉंगेशन म्हणजे काय? मेरिस्टमॅटिक रिजनमध्ये डिवाइड आणि रिडिवाइड झालेल्या ज्या काही टिश्यू आहेत त्या वरती जातात आणि त्यांचं काय होतं? इलॉंगेशन होतं, म्हणजे डेव्हलपमेंट होते त्यांची. दे अंडरगो द प्रोसेस ऑफ मॅच्युरेशन अँड हेन्स दे बिकम इलॉंगेटेड अँड दॅट झोन ऑफ अ रूट इट इज कॉल्ड ॲज दी झोन ऑफ इलॉंगेशन असं त्याला म्हटलं जातं. आणि त्यानंतर रूटचा जो हा पोर्शन येतो ह्या ठिकाणी विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज रूट हेअर झोन असं त्याला म्हटलं जातं. बेसिकली इट इज अ झोन ऑफ मॅच्युरेशन. म्हणजे ह्या ठिकाणी इथून इथे म्हणजे मेरिस्टमॅटिक टिश्यू डिव्हिजन, या ठिकाणी इलॉंगेशन आणि त्यानंतर त्याच्या ज्या काही मॅच्युअर टिश्यू होतात त्या मॅच्युरेशन किंवा त्या झोनला काय म्हटलं तर मॅच्युरेशन झोन असं म्हटलं जातं. आणि ह्या मॅच्युरेशन झोनमध्ये रूटच्या यू विल ऑब्झर्व दॅट देर आर प्रेझेंट द हेअर लाईक प्रोजेक्शन्स. बारीक बारीक केसांसारखे प्रोजेक्शन्स ह्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतात विच आर नथिंग बट दी रूट हेअर अँड कम्प्लिटली दिस मॅच्युरेशन झोन इट इज कवर्ड बाय दीज इलॉंगेटेड हेअर लाईक प्रोसेस. हेन्स दिस झोन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज रूट हेअर झोन. आणि रूटच्या ह्याच पोर्शनमध्ये त्या ठिकाणी रूटचं फंक्शन परफॉर्म करतो. कोणतं फंक्शन? ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. हे कार्य त्या ठिकाणी काय केलं जातं? परफॉर्म केलं जातं. तर ह्या ठिकाणी दिसणारे हे जे आपल्याला रूट हेअर आहेत विच आर गोइंग टू पास, म्हणजे बाजूची जी काही माती आहे जी काही ओलावा आहे त्याच्यामध्ये ते काय होतात तर असे रूट्स मार्फत ते सरकवले जातात आणि तिथून ते रूट हेअर काय करतात तर वॉटर ॲब्सॉर्प्शनचं काम हे त्यांच्या मार्फत केलं जातं. तर ह्या झोनमध्ये येणारे जे रूट हेअर आहेत त्या रूट हेअरचं आपण काय करूयात इन डिटेल स्ट्रक्चर आपण बघूयात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हाऊ द रूट हेअर्स आर गोइंग टू परफॉर्म द फंक्शन ऑफ, म्हणजे ॲब्सॉर्प्शनचं फंक्शन कशा रीतीने परफॉर्म केलं जातं ते. सो इन द झोन ऑफ ह्या ठिकाणी जो ॲब्सॉर्प्शनचा झोन आहे विच इज रिप्रेझेंटेड बाय दी रूट हेअर झोन, ज्याच्यावरती काय प्रेझेंट आहे तर रूट हेअर प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. तर हा जो झोन आहे या ठिकाणी ज्या प्रेझेंट असणाऱ्या इपिडर्मल सेल्स आहेत, ज्या इपिडर्मल सेल्सला म्हटलं जातं इपिब्लेमा सेल्स असं त्यांना म्हटलं जातं. आणि ह्या इपिब्लेमा सेल्सपासून काय बाहेर पडतं तर युनिसेल्युलर. ह्या इपिब्लेमा सेल्स ज्या असतात त्या युनिसेल्युलर असतात आणि त्यांच्यामधून हेअर लाईक काय होते तर आउटग्रोथ बाहेर पडताना आपल्याला आढळून येते. आणि ह्या हेअर ग्रोथचं आपण काय बघणार आहेत ह्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ अ रूट हेअर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे तर बघणार आहे. नाव सी द डायग्राम्स मेन्शन्ड इन युअर बुक. ह्या बुकमध्ये ऑलरेडी डायग्राम दिलेले आहेत. 6.A जी आहे ती रूट टिप शोईंग रूट हेअर झोन दाखवणारी आहे. तर 6.AB जी डायग्राम आहे इट शोज द स्ट्रक्चर ऑफ रूट हेअरचं डायग्राम ह्या ठिकाणी तुम्हाला ती काय करते तर या ठिकाणी तुम्हाला दाखवते. आता रूट हेअर हे काय आहे तर रूट हेअर इज नथिंग बट म्हणजे इपिब्लेमा सेल्स, म्हणजे ह्या ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्या रूटवरती प्रेझेंट असणाऱ्या ज्या इपिब्लेमा सेल्स आहेत त्यांचंच काय होतं तर एक्सटेन्शन होतं. ॲक्च्युली कशाचं एक्सटेन्शन होतं तर ह्या ठिकाणी प्रेझेंट असणारं ह्या ठिकाणी जो आपण म्हणजे रिकामा असा रिजन दाखवलेला इट इज नथिंग बट दी सायटोप्लाझ्म. तो सायटोप्लाझ्म काय होतो तर बाहेर पुल होतो आणि त्यामुळे पूर्ण सेल वॉल सकट ती सेल काय होते तर बाहेर येते अँड इट इज गोइंग टू फॉर्म इलॉंगेटेड कलरलेस हेअर लाईक स्ट्रक्चर विच इज नथिंग बट दॅट ऑफ दी
रूट हेअर स्ट्रक्चर. त्या ठिकाणी काय तयार होतात तर रूट हेअर स्ट्रक्चर तयार होतात. आणि रूट हेअर हे जे स्ट्रक्चर्स आहेत विच आर इन द फॉर्म ऑफ एक्सटेन्शन्स ऑफ अ इपिब्लेमा ड्यू टू द पुशिंग ऑफ सायटोप्लाझम, म्हणजे आउट ते काय करतात तो पुश करतात. आणि हे कसे असतात इफिमेरल असतात. इफिमेरल, कीप इन अ माइंड इफिमेरल. आता इफिमेरल म्हणजे काय तर रूट हेअर जे असतात ते लॉंग ड्युरेशनचे नसतात किंवा त्याचं आयुष्य कसं असतं मर्यादित असतं आणि त्या लाईक टर्म वापरली जाते. इट इज कॉल्ड एज दी इफिमेरल असं त्याला म्हटलं जातं. तर ह्या ठिकाणी दोन शब्द महत्त्वाचे. एक रूट हेअर हे कशापासून तयार होतात तर इपिब्लेमा ह्या सेल्सपासून तयार होतात आणि तयार झालेले हे रूट हेअर्स कसे असतात तर शॉर्ट ड्युरेशनचे असतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं तर इफिमेरल असं म्हटलं जातं. आणि रूट हेअर्स अगदी साधं तुम्ही सगळेजण म्हणजे मोस्ट ऑफ द आपण पब्लिक कशा आहे तर शेतकऱ्यांची आपण काय आहोत तर मुलं आहोत. त्यामुळे आपल्याला रूट आणि रूटवरती प्रेझेंट असणारे हे जे हेअर्स आहेत म्हणजे एखादी वनस्पती आपण उपटली टेरेस्ट्रियल वनस्पती की त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. तर ते रूट हेअर म्हणजे नक्की काय आहे तर ह्या ज्या इपिब्लेमा सेल्स आहेत त्या इपिब्लेमा सेल्सचं काय झालेलं असतं ह्या ठिकाणी सायटोप्लाझम पुल करतं त्या सेलला. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर्स मग काय काय ऑब्झर्व होतात ह्या ठिकाणी तर हे झालं सायटोप्लाझमचं ह्या ठिकाणी एक्सटेन्शन ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. आणि ह्या एक्सटेन्शन व्यतिरिक्त तुम्हाला ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सेलमध्ये काय प्रेझेंट असतात मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात. त्यानंतर ह्या ठिकाणी जो तुम्हाला गोलाकार पोर्शन दिसतो इट इज ऑफ अ न्यूक्लियस. या ठिकाणी काय प्रेझेंट असतं न्यूक्लियस प्रेझेंट असलेलं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर सेंट्रल ह्या ठिकाणी जो पोर्शन आढळतो विच इज नथिंग बट दी व्हॅक्युअल आपल्याला ह्या ठिकाणी आढळतो. तर अशा रीतीने रूट हेअर इट शोज द रिजन्स ॲज या ठिकाणी तुम्हाला जे स्ट्रक्चर्स आढळतात ते आहेत द आउटर लेअर विच इज कॉल्ड एज दी सेल वॉल. आता पुन्हा या सेल वॉलच्या बाबत जर सांगायचं झालं तर ही सेल वॉल कशी असते 2 लेअर. किती लेअरची असते 2 लेअरने ती बनलेली असते. किती लेअरने 2 लेअरने ती बनलेली असते. आउटर लेअर जो आहे तो कशाने बनलेला असतो पेक्टिनने बनलेला असतो. आणि इनर लेअर जो आहे इट इज मेडअप ऑफ अ सेल्युलोज. तो कशाने बनलेला असतो सेल्युलोजने बनलेला असतो. आणि हे दोन्ही लेअर किंवा सेल वॉल जे आहे इट इज फ्रीली परमिएबल. कशी असते ती फ्रीली परमिएबल असते. ओके. आणि त्यानंतर आतमध्ये जो पोर्शन येतो हा जो दाखवलेला आहे ह्या ठिकाणी सेल वॉलच्या आतमध्ये इट इज ऑफ अ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन जो असतो तो कसा असतो इट इज अ सिंगल लेअर स्ट्रक्चर असलेला आपल्याला तो आढळून येतो. पण सेल मेम्ब्रेनचं वैशिष्ट्य काय आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं वैशिष्ट्य काय आहे तर इट इज तर हा जो सेल मेम्ब्रेन किंवा ज्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो हा प्लाझ्मा मेम्ब्रेन ह्याचं वैशिष्ट्य काय आहे सिंगल लेअर्ड असतो थिन असतो. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिवली परमिएबल. कसा आहे हा सिलेक्टिवली परमिएबल. आता ह्या ठिकाणी आपण सेल वॉल जे आहे ती काय म्हणतोय फ्रीली परमिएबल. म्हणजेच काय सेल वॉल जे बाहेरचं कव्हरिंग आहे जे 2 लेअरने बनलेलं आहे ते फ्रीली परमिएबल म्हणजे सगळ्या घटकांना ते काय करतं आतमध्ये येणे जाणे याच्यासाठी ते काय करतं परमिशन देतं. पण सेल मेम्ब्रेन जो आहे तो कसा आहे सिलेक्टिवली परमिएबल. सिलेक्टिवली परमिएबल म्हणजे काय जरी सेल वॉलने सगळे घटक आतमध्ये घेतले तरी कोणाला आत जाऊ द्यायचं कशाप्रमाणे त्याची आवश्यकता आहे किंवा नाही त्याप्रमाणे हे ठरवणार तो कोण असतो तर सेल मेम्ब्रेन असतो. आणि त्याप्रमाणे आवश्यक घटक आत जातात आणि अनावश्यक घटक सिलेक्टिवली काय केले जातात तर ते बाहेर टाकले जातात. तर हा या 2 मेम्ब्रेनमधला फरक आहे. सेल वॉल जी आहे 2 लेअरने बनलेली फ्रीली परमिएबल असते. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन कसा असतो थिन मेम्ब्रेन अँड इट इज सिलेक्टिवली परमिएबल असलेला तो आपल्याला आढळून येतो. आणि अशा रीतीने रूट हेअरचा जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर जो आहे त्यामध्ये तुम्हाला काय आढळतं तर इपिब्लेमा सेल्स त्याच्यामधल्या प्लाझ्माचं एक्सटेन्शन होतं अलॉंग विथ द सेल वॉल. आणि त्याच्यापासून काय तयार होतं तर रूट हेअरचं स्ट्रक्चर तयार होतं ज्याच्यामध्ये आपल्याला काय आढळतं तर सेंट्रली प्लेस्ड लार्ज व्हॅक्युअल ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेलं आपल्याला आढळून येतं. त्याच्यानंतर भोवताली ह्याच्या सायटोप्लाझम प्रेझेंट असलेलं आपल्याला आढळून येतं. बारीक बारीक इथे गोल दाखवलेले दे आर नथिंग बट ऑफ दी मायटोकॉन्ड्रिया. बाहेरचं कव्हरिंग आहे त्याला म्हणतात सेल वॉल 2 लेअरने बनलेलं ना आतलं जे आहे त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. तर हे जे इलॉंगेशन असतं ते कलरलेस असतं इलॉंगेटेड असतं आणि इपिमेरल इन नेचर असलेलं ते आपल्याला आढळून येतं. ओके. नाऊ द नेक्स्ट पॉईंट 6.3 वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर ॲब्सॉर्प्शन. म्हणजे ॲक्च्युअल रूट्सला कोणतं पाणी अवेलेबल होतं ते. आता अकॉर्डिंग टू म्हणजे प्लांट्स ॲब्सॉर्ब वॉटर जे अवेलेबल होतं प्लांट्सला त्याला म्हटलं जातं रायझोस्फिअर असं म्हटलं जातं. म्हणजे ॲक्च्युली रायझोस्फिअर म्हणजे काय तर इट इज इन द फॉर्म ऑफ मायक्रो इलेमेंट्स सराउंडिंग
द सॉईल. जे सॉईल जी आहे इन द फॉर्म ऑफ रूट्सच्या अराउंड असणारी जी काय तयार करते, एक मायक्रो एन्व्हायरमेंट तयार करते. सॉरी, हिअर इट इज मायक्रो एन्व्हायरमेंट. So micro environment around the roots it is called as the rhizosphere. असं मग कुठलं असतं एन्व्हायरमेंट रूट्सच्या भोवती, तर सॉईलचं एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी प्रेझेंट असलेलं आपल्याला मिळतं. त्याला काय म्हटलं जातं तर रायझोस्फिअर असं म्हटलं जातं. आणि ह्या रायझोस्फिअरमधून जे काय करतं प्लांट रूट्सच्या मार्फत पाणी काय करतं, ॲब्सॉर्ब करतं. म्हणजे त्याला अवेलेबल होणारं जे पाणी आहे ते ॲक्च्युली कुठलं पाणी त्याला अवेलेबल होतं ते आपण बघूया. आता रायझोस्फिअरमध्ये प्रेझेंट असणारं पाणी जे इट ऑकर्स इन द फॉर्म ॲज ग्रॅव्हिटेशनल वॉटर, देन हायग्रोस्कोपिक वॉटर अँड कंबाईन्ड वॉटर, अँड लास्ट वन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज कॅपिलरी वॉटर. प्रत्येकाचा 1 by 1 आपण मिनिंग बघत जाऊया. आता ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे नक्की कुठलं वॉटर. आता इफ सपोज दिस इज म्हणजे हा सॉईल सरफेस आहे आणि त्याच्या खाली पण काय प्रेझेंट असणार आहे तर सॉईल प्रेझेंट असणार आहे. आता ह्या ठिकाणी समजा आपण असं म्हणूया की प्लांटच्या आपल्या रूटचा भाग या ठिकाणी आहे. आता इथून जे पाणी आहे, समजा या ठिकाणी पाणी दिलेलं आहे आपण झाडाला किंवा पावसाचं पडलेलं पाणी आहे, जमिनीवरती पडलेलं पावसाचं जे पाणी आहे तर ह्या ठिकाणाहून काय होत जातं, जे काय आहे रायझोस्फिअर त्याच्यामधून ते खाली खाली जातं. पण अकॉर्डिंग टू म्हणजे ह्या ठिकाणी प्रेझेंट असणारी जी काय आहे ग्रॅव्हिटी आहे, गुरुत्वाकर्षण जे आहे ते त्या पाण्याला काय होत राहतं तर खेचत राहतं आणि त्यामुळे हे पाणी सरळ काय होत राहतं खाली खाली पर्कोलेट होत जातं. मग त्यामुळे ते रूट्सला काय करता येत नाही, ॲब्सॉर्ब करता येत नाही. सो इट इज नॉट अवेलेबल फॉर रूट्स फॉर द ॲब्सॉर्प्शन. तर ग्रॅव्हिटेशनल वॉटर जे आहे ते रूट्सला उपयोगी किंवा उपयोगात आणता येत नाही. इट इज कॉल्ड एज अ फ्री वॉटर असं त्याला म्हटलं जातं. आता दुसरा जो प्रकार आहे ऑकरन्स ऑफ वॉटर इन द रायझोस्फिअर ॲज अ हायग्रोस्कोपिक वॉटर. हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणजे काय की ह्या ठिकाणी सॉईल पार्टिकल्स जे आहेत त्या ठिकाणी इफ सपोज दिस इज अ सॉईल पार्टिकल आणि ह्या सॉईल पार्टिकलवरती काय होतं तर एम्बाईब किंवा ॲडसॉर्ब, म्हणजे ह्या ठिकाणी एम्बाईब किंवा ॲडसॉर्ब, नॉट ॲबसॉर्ब, ॲडसॉर्ब. तर हा जर आपण सॉईल पार्टिकल घेतला तर ह्या ठिकाणी जे काय आहे वॉटर आहे त्याचं काय होतं इम्बाईब होणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल सांगते इम्बाईब होणे ही प्रक्रिया समजण्यासाठी. सुकलेले जे आपले मनुके असतात ते जर आपण पाण्यात टाकले तर ते काय होतात असे टम्म फुगतात किंवा खिरीमध्ये ते आपण बघतो असे टम्म फुगलेले आपल्याला आढळून येतात. दॅट प्रोसिजर इट इज कॉल्ड ॲज दी इम्बायबिशन असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन म्हणजे फक्त सरफेसवरती काय होतात तर ते जे काही वॉटर आहे ते काय होतं तर त्या ठिकाणी चिकटून राहिलेले आपल्याला आढळून येतात. इट इज कॉल्ड ॲज काय म्हटलं तर त्याला हायड्रोस्कोपिक वॉटर असं म्हटलं जातं. अँड इट इज ऑल्सो म्हणजे ते पण काय करता येत नाही तर रूट्सला ते म्हणजे पाणी ॲब्सॉर्ब करता येत नाही. तर त्या पाण्याच्या सोर्सला किंवा ऑकरन्सला काय म्हणतात हायड्रोस्कोपिक वॉटर असं त्याला म्हटलं जातं. आता कंबाईंड वॉटर म्हणजे काय आहे तर ह्या ठिकाणी वॉटर काय होतं इट कंबाईन्स विथ म्हणजे ह्या ठिकाणी सिलिकॉन, त्यानंतर ॲल्युमिनियम सारखे जे घटक सॉईलमध्ये प्रेझेंट असतात त्याच्याबरोबर ते कंबाईन होतं आणि फॉर्म्स हायड्रेट्स ऑफ ऑक्साईड्स. अँड these hydrates of oxides फॉर्ममध्ये जे काही असतं वॉटर इट इज ऑल्सो नॉट अवेलेबल फॉर द रूट्स. ते काय करू शकत नाही, ते ॲब्सॉर्ब करू शकत नाही किंवा ते रूट्स वापरात आणू शकत नाही. आता त्याच्यानंतर राहिलेला एक जो प्रकार आहे विच इज कॉल्ड ॲज अ कॅपिलरी वॉटर असं त्याला म्हटलं जातं. आता कॅपिलरी वॉटर म्हणजे नक्की काय आहे तर ह्या ठिकाणी जे काही सॉईल आहे इफ सपोज दीज आर द सॉईल पार्टिकल्स लाईक दिस, मग याच्या ठिकाणाहून वाहत जाणारं जे काही पाणी आहे ते पाणी काय करत जातं तर कॅपिलरी फॉर्म करत जातं लाईक दिस. आणि ह्या ठिकाणी रूट हेअरचा जर पोर्शन आलेला असेल तर तो त्या ठिकाणी गेलेला असेल तर इथून 2 सॉईल पार्टिकल्सच्या मधून जाणारं जे पाणी आहे जे काय तयार करतं किंवा त्या वॉटरला काय म्हटलं जातं कॅपिलरी वॉटर असं म्हटलं जातं. आणि धिस कॅपिलरी वॉटर इज नाऊ अवेलेबल फॉर द रूट्स फॉर ॲब्सॉर्प्शन. सो विच सोर्स इज अवेलेबल फॉर रूट्स
तर ऑफ वॉटर, तर ह्या ठिकाणी कॅपिलरी वॉटर जे आहे म्हणजे दोन सॉईल पार्टिकल्सच्या मधून जाणारं जे काही काय आहे पाणी आहे, जे काय फॉर्म करतं कॅपिलरी फॉर्म करतं, त्या ठिकाणी रूट हेअर्स काय केले जातात, पेनिट्रेट केले जातात आणि तिथून काय केलं जातं वॉटर हे अवेलेबल केलं किंवा अवेलेबल होतं. तर अशा रीतीने नॉट ग्रॅव्हिटेशनल हायग्रोस्कोपिक कंबाईन बट द कॅपिलरी वॉटर इज यूज्ड बाय द रूट्स फॉर द ॲब्सॉर्प्शन. थँक्यू.